डोकं कसं तड 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 धीमे आचेवर. तर कोफ्ते बघू कसं बनते. तर आज आपले राजश्रीला खूप आवडायचे. ताई तुझ्या हातचे मला कोफ्ते पाहिजे ग म्हणायची. आज लोकी दुधी. नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? ते मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन व्लॉगमध्ये. आणि जयूच्या किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि सुरुवात करायच्या आधी सर्वांना आनंदी सुखी राहा हेच देवाला मी प्रार्थना करते. सर्वजण घेऊ का? ही आहे बटाटा, अर्धा किलो बटाटा मी हे केलं आहे, उकडवलं आहे कुकरमध्ये आणि ठेवलं आहे. आणि बारीक त्याला मसाले वगैरे टाकून असं फ्राय करून घेतलं आहे. आणि पीठ पण मळून घेतलेलं आहे. सोनी हिलामध्ये हे बघा चांगलं छानपैकी मळून घेतले. आणि दूध गरम करून घेतलेलं आहे. सगळं इकडंच साफसफाई अशी केली आहे. जिऱ्यात पाय ठेवलं, चिनी ठेवले, भरण्या घासून ठेवल्यात. आता मसाले वगैरे भरायचे आहेत. ओके, हॉटकेस घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पांढरा कपडा ठेवायचा आहे. हा असा कचरा निघाला आहे. कुणाचा कॉल येतोय? हो का? कुणाचा? मला आल्यानंतर थोडं बोलले आणि बाबांचा होता. आणि हो का, हा तुम्हाला 16,500चा मी ड्रेस दाखवते. तुम्ही मला सांगायचं आहे हा आपल्याकडे घ्यायचं प्राईस किती असेल करून. कारण मिस्टरांनी वाईफला म्हणजे आपल्या पत्नीला दिलेला आहे ड्रेस. हा ड्रेस चांदणी चौकमधून आणलेला आहे, दिल्लीतून. तर मला सांगितलं मॅडम 1650 असा ड्रेस टोचतो ना, बापरे काहीच नाही हे ड्रेसमध्ये. आता काय सांगायचं तुम्ही सांगा ना. हे बघा कॉटनचं तुम्हाला सांगितलं, कॉटनचं आणलं आहे. आणि ह्याला पॅन्ट ट्राउझर आणि सिल्की कपडा आहे, पाहू शकता असा आहे. आणि ह्याच्यात लावायचा. आणि पॅन्ट ट्राउझर शिवला ना ह्याचा ताण बसतो, हेवी आहे हे सीट वगैरे. मग तिला सांगितल्यावर मी म्हटलं एक कर, या ह्याला अस्तर लावून घे, या तू पॅन्ट ट्राउझर बनव. कारण हे आहे 3 मीटर 2 मीटरच वर जातं, 2.25 मीटर खाली म्हणजे पॅन्ट ट्राउझर बनतं. तर म्हणजे ठीक आहे मॅडम, काय करू मी, तुझ्या मर्जीने. म्हटलं याचं पॅन्ट ट्राउझर बनव आणि कॉटनचं घेऊन ये. मग कॉटनचं आणलेलं आहे. तर चला काळजी घ्या आणि फटाफट असेच चांगले व्हिडिओ येतील. बरोबर बसले तिथं, तुला बसले हो का? बाय करते. हे बघू शकता, आता मी हळद फोडून हळद भरली. हे जाऊ बघा, हे मी दुधी भोपळा खिसला आहे, आता घासायचं म्हणून कचरा ठेवला आहे. आणि कोफ्ते बनवायसाठी म्हणजे ह्याच्यासारखंच मी मिक्सरला बारीक करून कोफ्तेमध्ये मिक्स केले. टमॅटो, कांदा, अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या, जिरा आणि खडे मसाले जेवढे पण आहेत तेवढे लावून मिक्सरला लावून का नाही मी ती कोफ्तेमध्ये टाकले, तुम्हाला दाखवते. आणि ही त्याच्यानंतर दुसरा बनवण्यासाठी मसाल्याचा आता कालवण म्हणजे तरीवालं आपलं रस्तेदार. तर हे असं केलं. नंतर बघा हे असं मी ऑइल गरम करायला ठेवले. आणि हे बारीक हे करून ह्याच्यामध्ये मिक्सरचं सगळं सारं वाटण मी म्हटलं का नाही ते पिसून ह्याच्यात टाकलेलं आहे. त्यात नंतर मी बेसन ॲड केलं. त्याच्यानंतर का नाही मीठ वगैरे हळद वगैरे ॲड करून हे असं केलं. इकडं बघा तेल ऑइल म्हणजे गरम केलं आहे. इथं ऑइलमध्ये का नाही मी पकोडे पकोडे मुलांना तळून दिलेलं आहे. कारण त्यामुळं ना आता मी भज्या केलेत, त्याच्यामुळं हे सगळे बेसनचं आहे. बेसनचं तळलं आहे ना, त्यामुळं का नाही ते काळं काळं थोडं दिसतंय. मग चला आता हळूहळू कोफ्त्याचं सोडू आपण. छानसे गरम झालेलं आहे ऑइल. तेल गरम झाल्यावरच चांगलं दिसतं म्हणजे तळतं. आणि मी इंडक्शनवर करत आहे धीमे आचेवर. ठीक आहे. तर कोफ्ते बघू कसं बनते. तर आज आपले
राजश्रीला खूप आवडायचे. ताई तुझ्या हातचे मला कोफ्ते पाहिजे ग म्हणायची. आज लोकी दुधी भोपळ्याचं कोफ्ता बनवत आहे मी. तर बघा ते असं ठेवलेलं आहे. बघू आता त्याला सर्व अशी बनवून भजीसारखं फ्राय करून घ्यायचं आहे काढून. आता मी का नाही पलटायचं करते. हो का ब्राऊनचे झाले, ज्यादा काळे होऊन द्यायचं नाही, करपून द्यायचं नाही. करपले ना मग कडवा म्हणजे कडू कडू थोडंसं टेस्ट येतो, त्यामुळे छानसे तुटले नाही पाहिजे. हे होता हळूहळू हळूहळू पलटून घेतलेला आहे. 2 चिटाकले हळूहळू सुटल की. हो का वाव. मग हो का ब्राऊन कलरचे झालेत. आता हळूहळू ह्याला छानशी शिजवून घेते. म्हणजे असं खाल्लं ना तरी चालेल सारखं. पाहू शकता असे बनवून रेडी करून घेतलेले आहेत. हो का ठीक आहे. ऑइल का वगैरे काही नाही. असं जे हे प्लेट आहे ह्याच्यामध्ये पाणीसारखं हे केलेलं आहे. ज्या कढईमध्ये आपण हे तळून घेतलंय त्याच कढईत मी आता फोडणी लावणार आहे. सगळी कामं झाली. आले इथं गाई बसलेली आहे. किती घेते आणि माझी क्रीम घेते. पण फक्त क्रीम लावे आपण. गाईचा डान्स बघा कैसे बघितलं का गाईचा डान्स. तर चला टिकली लावते आणि सगळी कामं झालेत. आता वाजलेत बघा टायमिंग बघू शकता किती 12 वाजून बरोबर 15 मिनटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता. 1 मिनिट गाईचा डान्स बघा. तोपर्यंत टिकली लावून घेते. ओय पडला असता मोबाईल. काय इधर इधर कहाणी बघा. घरात काम बघा सगळी झाली माझी. चला आता थोडंसं लावते कारण ट्रॅव्हल लेपेटलाय. केस धुतलेत ना. काय बाय करते आता काम करतो. बाय करते किसो ए रजा थोड दे ये रे बाय करते. बाय एवरीवन. चला काळजी घ्या. तुला डान्स करते तुला खुश आहे. अभी क्या खाएगी तू. घरातली सर्व कामं झाली. तर इथं का नाही जिथं मी फिरायला गेली होती इतकं सुंदर इतकं भयानक मला मनच करत नव्हतं याचं. तर इथं का नाही फौजी साहेबांसोबत शूट केलं. पण काय फायदा. सारखं कॅमेऱ्यापाशी पळून यावं लागत होतं. आपल्यापाशी नव्हतं. हेडफोन विसरून गेली मी. ढगाला लागली कळ पाणी ठिमठिम गळ. हा शॉट आहे हो. आणि त्यानंतर काय करू इतकं सुंदर इतकी माणसं आलेली भयानक सुंदर वाटत होतं. पण हेडफोन राहिलं त्यामुळं काही गाणंच ऐकाय येत नव्हतं. सारखं कॅमेरापाशी यावं लागत होतं. आणि दुसरी गोष्ट सांगू का आपलं इंस्टाग्रामवर आपले व्हिडिओ एवढे व्हायरल व्हायला लागलेत ना. तर फॉलोवर्स पण चांगले वाढलेत. आणि तुम्हाला पण जर माझे इंस्टाग्राम ID चं नाव पाहिजे असेल तर बघा फॉलो करा. जयश्री फौजी वाईफ लगेच येईल माझ्या इंस्टाग्राम ID चं नाव आहे. तर तिथं मी टाकलेत. पण आपलं व्हिडिओ खूपच व्हायरल चाललेत. तिथे फॉलोवर्स पण चांगले वाढलेत. आणि इथं बघा मला का नाही पहिल्या ID पेक्षा ह्या ID वर खूप प्रेम भेटायला लागलंय. मेसेज पण सर्वांचं खूप चांगलं. आणि हो का आपले काही बहिणी आहेत तिथं आणि सगळी नवीनच फॅमिली आहे. तर चला आता मी इथे एक शॉर्ट बनवला. आणि जयश्री फौजी वाईफला नक्कीच फॉलो करून नक्की व्हिडिओ बघा. बाय.